दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स या सराफ दुकानात पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे 2 नेकलेस लुटून नेल्याची घटना शनिवारी सकाळी 12:30च्या सुमारास घडली. भर दिवसा झालेल्या या सशस्त्र चोरीने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्वेलर्सचे मालक खुर्शीद आलम शेख यांचे 70 फूट रोडवर शिवकुमार ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी त्यांचा कामगार शिवकुमार भागानगरी हा दुकानातून स्वच्छता करून बाहेर गेला होता. ते एकटेच दुकानात बसले होते. दरम्यान दुपारी 12:30च्या सुमारास दुचाकीवरून MH45 BA 9951 यावरून तिघे दुकानात समोर आले. त्यातील दोघे दुकानात घुसले. एकाच्या हातात पिस्तूल तर दुसऱ्याच्या हातात चाकू होता. खुर्शीद यांनी चपळाईने दुकानाच्या पाठीमागच्या दरवाजातून धावत दुसऱ्या बाजूने रस्त्यावर येऊन आरडाओरड केली. तेवढ्यात 10 सेकंदात एका चोरट्याने शोकेस मधील सोन्याचे 2 नेकलेस घेऊन पोबारा केला. दुकानाबाहेर दुचाकी तशीच सोडून तिघे चोरटे कुंभारी नाक्याकडे पळत सुटले. बाजूच्या बोळातून तिघेही फरार झाले. खुर्शीद शेख यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बनगर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. खुर्शीद शेख यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 4,94,000 रुपये किमतीचे सोन्याचे 2 नेकलेस चोरल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पूर्व विभाग सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश बिटला, सुवर्णकार फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष सिद्धाराम शिंगारे यांच्यासह सराफांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान या घटनेनंतर सराफ व्यापाऱ्यांना शस्त्रे परवाने देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. चोरटे मोठी लूट करण्याच्या इराद्यानेच दुकानात आले होते. सराफ खुर्शीद हे एकटे असल्याने त्यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून गप्प करायची आणि सोन्याची लूट करण्याचा त्यांची योजना असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. चोरटे मोठी लूट करण्याच्या उद्देशानेच आल्याचे दिसून आले.